अंध विद्यालय देगलूर या ठिकाणी लैंगिक अत्याचार या ठिकाणी जसं की पिक्चर तुम्ही पाहिलात त्याच प्रकारे या ठिकाणी होत असते। त्या ठिकाणी गोळ्या देऊन म्हणजेच की बऱ्याच प्रमाणामध्ये सर्व अधिकारी इन्वॉल्व आहेत आणि सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे। जाणून बुजून मुलगी पडली असे त्यांनी उत्तर देत होते, पण तुम्हाला तर माहीतच आहे पोक्सोसारखे गुन्हे दाखल झालेले आहेत या ठिकाणी मित्रांनो। आणि त्या ठिकाणचे सर्व पालकांना माझी विनंती आहे की या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष घालून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चौकशी होणे गरजेचे आहे। आणि देगलूर तालुक्यातील सर्व म्हणजेच की कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना विनंती आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅम्प आहे आणि त्या ठिकाणची मला माहिती भेटलेली आहे। आणि सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणची मोठ्या प्रमाणात चौकशी होणं गरजेचं आहे। त्या ठिकाणचे मुख्याध्यापक मारुती व्यंकट शिंदे आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बोगससुद्धा कर्मचारी आहेत आणि बरेच काही या ठिकाणी हुकुमशाही आहे मित्रांनो। तुमच्या माहितीस्तव त्या ठिकाणी एकच महिला त्या ठिकाणी जाण्यास परवानगी होती आणि त्या ठिकाणी जो अत्याचार मुलीवर होत होता तो सुद्धा त्यांनी कोणाला म्हणजेच की सांगावं आणि कोणाला माहिती करून द्यावं यासाठी एकाच महिलेचं नियंत्रण होतं आणि त्या ठिकाणी मुलींना दडपणामध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यासाठी मुलींनी कुठंच काही म्हणजेच की वक्तव्य केलं नाही। आणि जर मी हे काही कदाचित घरच्यांना सांगितलो तर मला शाळेत सुद्धा जाऊ देत नाहीत या भीतीपोटी मुली हे शांत होते। पण त्या ठिकाणची लेकरांपासून तर शिक्षकापर्यंत आणि सेवकापर्यंत सर्वांचंच मोठं म्हणजेच की चौकशी होणं गरजेचं आहे आणि एकट्यामध्ये चौकशी होणं गरजेचं आहे। आणि या ठिकाणी सेवकाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अत्याचार केलेला आहे आणि तुम्ही येत्या काळात पाहू शकता। आणि खरोखरच या ठिकाणी अत्याचार झालेला आहे, सर्वांनी आवाज उठवणं गरजेचं आहे। आणि तसंच की देगलूर तालुक्यात यापुढे कोणत्याच शाळेमध्ये कोणत्या हॉस्टेलमध्ये घडू नये यासाठी सर्वांनी याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे आणि सर्वांनी याकडे लक्ष घालावं ही माझ्यातर्फे सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अत्याचार आहे, यावरती तात्काळ म्हणजेच की मोठ्या प्रमाणात खुलासा होणे गरजेचं आहे आणि या ठिकाणची माहिती सर्व जनतेला तात्काळ देणं गरजेचं आहे।